हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बघणार आहोत अशा 5 सवयी, चांगल्या सवयी ज्या मी माझ्या आयुष्यामध्ये 8-9 महिन्यांपासून फॉलो करते आणि त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट आहे माझ्या आयुष्यावरती. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने ह्या 5 ज्या सवयी आहेत त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इन्क्लूड कराव्यात. त्याच्यामुळे खूप चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो तुमच्या इमोशनल हेल्थवरती किंवा मग मेंटल हेल्थवरती आणि फिजिकल हेल्थवरती सुद्धा. तर सगळ्यात पहिल्यांदा येतं डिटॉक्स वॉटर. आता डिटॉक्स वॉटर म्हणजे काय आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत सांगते. डिटॉक्स वॉटर म्हणजे काय, आपल्याला नावावरूनच कळते. डिटॉक्सिंग प्रोसेस करण्यासाठी वापरलं गेलेलं वॉटर, ज्याला आपण डिटॉक्सिंग वॉटर म्हणतो, ते कोणत्याही गोष्टीपासून बनलेलं असू शकतं. भाजी, फ्रूट किंवा मग आपले हर्ब्स. हे बनवण्याची प्रोसेस आणि इन्ग्रेडियंट हे वेगवेगळे आहेत. स्वतःच्या म्हणजे ज्या गोष्टींची ज्या लोकांना आवड आहे, ज्या लोकांना टेस्ट त्या गोष्टीची आवडते, त्या पद्धतीनं तुम्ही ते बनवू शकता. आता याचे फायदे काय आहे? पहिली गोष्ट तर ते क्लेम करतं की टॉक्सिन्स जे आहेत आपल्या शरीरामधले ते रिमूव्ह करण्यासाठी हे उपयुक्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी इम्युन सिस्टीम आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी, किंवा मग थर्ड तुमचं डायजेशन बिघडलेलं असेल, डायजेशनची सिस्टीम जर बिघडलेली असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. त्याने तुमची डायजेशन सिस्टीम इम्प्रूव्ह होऊ शकते. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वेट लॉससाठी. आता हे प्यायचं कधी किंवा डिटॉक्स वॉटर इनटेक कधी करायचं, तर सकाळी उठल्या न काही खाता पिता उपाशी पोटावरती आपल्याला ते प्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर अर्धा-1 तासाच्या गॅपनंतर, मॅक्झिमम अर्ध्या तासाच्या गॅपनंतर तुम्ही तुमचा नाश्ता किंवा बाकीच्या गोष्टी फ्रूट वगैरे खाऊ शकता. तर मी डिटॉक्स वॉटर बनवण्याची जी पद्धत फॉलो करते ती तुम्हाला सांगते. सिम्पल रेसिपी आहे. आपल्याला पाणी घ्यायचं आहे, चहासाठी घेतो तसं. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि मेथी दाणा टाकायचं. त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्ट पण टाकू शकता, पण मी सध्या तरी ह्या 2च गोष्टी यूज करून ते बनवते. उपाशी पोटी अशा काही गोष्टी घ्यायला, इंटेक करायला थोडासा वेळ लागत असतो आणि त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेपच जावं लागतं. सो मी पहिल्यांदा जिरा वॉटर घ्यायचे, फक्त जिरं पाण्यामध्ये उकळवायचं आणि घ्यायचं असं करायचं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मेथी दाणे स्टार्ट केले. जिरा आणि मेथी दाणा उकळवून व्यवस्थित एक थोडंसं त्याची क्वांटिटी कमी झाली पाहिजे, त्याचा अर्क जो आहे तो पूर्ण उतरला पाहिजे पाण्यामध्ये. अशा पद्धतीने उकळवून त्याला आपल्या रेग्युलर चहाच्या कपमध्ये घ्यायचा आणि त्याला एन्जॉय करायचं. चहा किंवा कॉफीसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला ह्या गोष्टीचा 2 गोष्टींमध्ये फायदा झाला. पहिली गोष्ट म्हणजे डायजेशन इम्प्रूव्ह होतं. दुसरी गोष्ट म्हणजे एनर्जी लेवल. तुम्ही सकाळची सुरुवात जर ह्या गोष्टी केली तर तुमची दिवसभर एनर्जी ऑन टॉप राहते. दुसरी इम्पॉर्टंट सवय म्हणजे प्राणायाम. एक्सरसाइज करणं, जिम करणं किंवा योगा करणं आपल्या शरीरासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे, पण प्रत्येकाचं दुर्लक्ष होतं या गोष्टीकडे आणि कळतं पण वळत नाही आहे. अशी सिच्युएशन प्रत्येकाची आहे. आय नो. दररोज एक्सरसाइज करणं किंवा योग करणं हे पॉसिबल होत नाही सकाळच्या टाईममध्ये, किंवा एक बिझी शेड्यूल असल्यावरती, ऑफिस टाईम ऑड असल्यावरती आपल्याला हे पॉसिबल होत नाही आहे. पण आपण त्या दिवसामध्ये प्राणायामासाठी 10 ते 15 मिनटं तरी नक्की काढली पाहिजे असं मला वाटतं. आणि इम्पॉर्टंट आहेत ह्या आत्ताच्या घडीला आपल्या हेल्थकडे लक्ष देणं. प्राणायामाचे भरपूर प्रकार आहेत, 10 ते 15 प्रकार आहे आय गेस, बट मी त्यातले 3च फॉलो करते. पहिली गोष्ट म्हणजे अनुलोम विलोम, दुसरी गोष्ट कपालभाती आणि थर्ड इज भ्रमरी. प्राणायामामध्ये तुम्ही किती वेळ करता त्यापेक्षा तुम्ही किती प्रॉपर प्राणायाम करता हे जास्त मॅटर करतं. तर अनुलोम विलोमचंच बघायला गेलं तर माहिती आहे की आपल्याला अल्टरनेट नॉस्ट्रल्सने ब्रीदिंग करायची आहे आणि ब्रीथ आउट करायचं आहे. करेक्ट प्रोसेस काय आहे की तुम्हाला ज्यावेळी एक नॉस्ट्रल तुम्ही बंद करता आणि दुसऱ्या नॉस्ट्रलने श्वास घेता, त्यावेळी तो तुम्हाला 4 काउंटमध्ये, म्हणजे तुमच्या 4 सेकंदमध्ये तुम्हाला तो इन घेतला पाहिजे, श्वास घेतला पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 16 सेकंदसाठी, 16 काउंटसाठी तो होल्ड केला पाहिजे. आणि देन मग अपोजिट नॉस्ट्रल्सने तो सोडला पाहिजे 8 सेकंदामध्ये. म्हणजे हे काउंटिंगचं गणित आहे. तुम्ही इनटेक करता श्वास, त्यावेळी 4 सेकंदमध्ये तो घेतला पाहिजे, तुम्हाला 16 सेकंदमध्ये तो होल्ड केला पाहिजे आणि 8 सेकंदमध्ये सोडला पाहिजे. हे जर तुम्ही प्रॉपर शिकलात तर त्याचा जास्त फायदा आहे असं मला वाटतं आणि एक इंटेन्स प्राणायाम तुमचा होऊन जाईल. थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आहे वॉटर इनटेक. आपण सगळीकडे ऐकले ड्रिंकिंग अ लॉट्स ऑफ वॉटर इज अ गुड हॅबिट वगैरे 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 वगैरे, पण मॅक्झिमम लोकांचा हा
कन्सर्न असतो की त्यांच्या लक्षातच राहत नाही की पाणी प्यायचे. अलाराम लावा, फ्रेंड्सला सांगा की तुम्हाला पाणी प्यायचे, आठवण करून द्या, किंवा तुम्ही सारखं मेंदूला ट्रेन करा की तुम्हाला पाणी प्यायचं आहे दर अर्ध्या तासामध्ये, दर 15 मिनटे. कारण की माझं पण सेम होतं, पाणी प्यायचं हे लक्षातच राहायचं नाही. पण हळूहळू मी बॉटलच घेऊन बसायची. कुठे ऑफिसला गेली बॉटल घेऊन समोर बसणं ते काय होतंच, इट्स नॉर्मल. बट घरी पण असताना मी बॉटल घेऊन समोर बसायची. किचनमध्ये जर काम करायचं असेल बॉटल साईडला ठेवायची. एखाद्या गोष्टीची सवय लागायला वेळ लागतो, पण यस, ती सवय लावून घेण्यासाठी, चांगली सवय लावून घेण्यासाठी तुम्हालाच कष्ट करायचे आहेत. आणि एकदा सवय झाली ना आपल्याला पाणी प्यायची की आपल्याला करमतच नाही, आपल्याला लगेच लक्षात येऊन जाते की आपल्याला पाणी प्यायचं. बहुत इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अवॉइड जंक फूड. आठवड्याचे 3-4 दिवस तुम्ही जंक फूडच खाताय, देन इट्स अनहेल्दी. मला असं वाटतं आठवड्याला किंवा 15 दिवसातनं एकदा किंवा महिन्यातून एकदा वगैरे आपण जंक फूड खाऊ शकतो. आणि खाल्लं पाहिजे, कारण की खाण्यासाठीच आपण सगळं करतोय, पोटासाठी सगळं आपण करतो. म्हणजे नक्की काय अवॉइड करायचं आहे, म्हणजे कोणते पदार्थ आपण अवॉइड केले, एवढा विचार मी तर नाही करत. मी खूप सिम्पल कॅटेगरी ठेवले, ज्याच्यामध्ये जास्त ऑइल असेल, जास्त ऑइली पदार्थ असतील ते पदार्थ अवॉइड करायचे किंवा कमी खायचे. दुसरी गोष्ट म्हणजे मैदा बेस्ड जे काही प्रोडक्ट असतील, जे काही पदार्थ असतील, केक्स किंवा मग पाव किंवा ब्रेड वगैरे, ह्या गोष्टी कमी करायच्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शुगर खूप जास्त अनहेल्दी आहे, जास्त हार्मफुल आहे आपल्या बॉडीसाठी. सो कोणत्याही पदार्थामध्ये ह्या 3 गोष्टी मॅक्झिमम असतील ते मी अवॉइड करते. आता त्याच्यामध्ये काय येतं तर जे काही बेकरी प्रोडक्ट्स आहेत, केक्स किंवा कॅफेमध्ये ज्या गोष्टी असतात, बर्गर, पिझ्झा वगैरे, ह्या गोष्टी, आता ह्या गोष्टी पूर्णपणे बंद केल्या जात नाही, आय नो, कारण की मलाही त्या पूर्णपणे बंद करता येत नाही, बट कमी करायच्या. 5वी आणि खूप जास्त चांगली सवय, माझ्या आवडीची सवय म्हणजे मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काय, योग साधना, ध्यानामध्ये बसणं म्हणजे मेडिटेशन आहे का? तर माझ्यासाठी फक्त ध्यानामध्ये बसणं ही मेडिटेशन नाही आहे. मला असं वाटतं आपण मेडिटेशन ह्या गोष्टीला म्हणू शकतो ज्याच्यामुळे तुम्हाला इनर नॉईज, तुमचा आतला आवाज तुम्हाला ऐकू येतो, कळतो, किंवा इनर पीस तुमचा कशात आहे हे तुम्ही फाइंड करता. ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतता, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतता आणि स्वतःला एकदम रिलॅक्स करता, अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी मेडिटेशन म्हणून आपण केली जाऊ शकते, आपण करू शकतो. की मग करायचं काय मेडिटेशनमध्ये? भरपूर गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी तुम्ही करू शकता. ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात करायला, त्या गोष्टी करू शकतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल रीडिंग असू शकतं, ज्याच्यामध्ये तुम्ही एका वेगळ्या जगात जातात, त्याच्यामध्ये तुम्हाला पीस वाटतं. खूप चांगले बुक तुम्ही रीड करू शकता. गार्डनिंग ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये भरपूर लोकांना पीस, शांतता वाटते, रिलॅक्स वाटतं, ती गोष्ट करू शकता. किंवा मग जर्नलिंग करू शकता, म्हणजे दिवसभराचं जे काही झालं ते लिहून काढणं आणि ज्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात ते लिहून काढणं. ईश्वराची प्रार्थना, ह्याच्यामध्ये पण भरपूर लोकांचं मन रमतं, म्हणजे देवासमोर बसून वेगवेगळे श्लोक किंवा मग जपमाळ करणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण इंटरेस्ट असू शकतो. ह्या गोष्टीमध्ये पण आपल्याला शांतता, रिलॅक्स वाटू शकतं. मेडिटेशन, ध्यान ही पण अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप रिलॅक्स वाटतं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी कनेक्ट होता, तुम्ही स्वतःला कनेक्ट करू शकता. अशी कोणतीही गोष्ट केली पाहिजे दिवसाच्या एंडिंगला किंवा स्टार्टिंगला, कधीही. मला असं वाटतं ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी. ऑफकोर्स तुम्ही भरपूर गोष्टी इंटेक करून आल्या असतात, भरकडू शकतो माणूस. सो शावेश तुम्ही शेवटी येऊन तुम्ही लिहिता, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता, तुम्हाला कळतं की तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्की हवं आहे काय. ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही कॉन्सन्ट्रेटिंगली लिहिता, ज्यावेळी तुम्ही स्वतःला कनेक्ट करता, त्यावेळी तुम्हाला कळतं आणि तुम्ही मोर कॉन्सन्ट्रेट राहू शकता. मेंटल हेल्थ तुमची खूप छान राहू शकते या गोष्टीमुळे. जर तुम्ही करत नसाल तर ही गोष्ट ट्राय करा. सो अशा होत्या ह्या 5 गोष्टी ज्या मी माझ्या मागच्या 7-8 महिन्यामध्ये सुरू केलेल्या आहेत. आणि असं नाही की सगळ्या गोष्टी एकदम सुरू केल्या, स्टेप बाय स्टेप हळूहळू या गोष्टी करायला सुरुवात केलेल्या आहे. आणि यस, तुम्ही खूप जास्त कॉन्सन्ट्रेट, फोकस राहता असं मला वाटतं. सो नक्की ह्या गोष्टी तुम्ही ट्राय करा जर तुम्ही करत नसाल. आणि अशा कोणत्या अजून गोष्टी आहेत का तर त्या प्लीज कमेंट करा. बाय बाय.